नमस्कार. आज आपण प्रभाग क्रमांक 52 मध्ये उभे आहोत. या रस्त्यावरती कमीत कमी 2 ते 3 वेळा रस्ता खोदला नाही. आता परत हा रस्ता खोदलेला आहे. म्हणजे हा नागरिकांचा पैसा वाया घालवलेला आहे या मुंबई महानगरपालिकेने. आता ही सिवर लाईनची खोदकामासाठी त्यांनी जे काय हा जो प्रकार केलेला आहे हा अत्यंत निंदनीय आणि चुकीचा आहे. कारण यांच्याकडे कुठलीही प्रकारची व्यवस्था नाही, कुठल्या प्रकारचं एक हे नाही आहे की ज्याप्रमाणे हे काम केलं पाहिजे. तुम्ही बघाल तर ट्रॅफिकसाठी बघा किती अरुंद रस्ता आहे. हा ट्रॅफिकचा हा मुद्दा आहे. प्रत्येक वेळेस इथे जो येतो निर्माण होतो. पण या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांचं काही घेणं देणं नाही आहे की कशा प्रकारे ही खोदकामं केली जातात. आता ही खोदकाम कशासाठी केलं तर सिवर लाईनसाठी केलेली आहे. मग याच्या आधी पण खोदकामं केली होती की नाही? मग एकाच वेळेस या खोदकामातून या सिवर लाईन का टाकली जात नाही? वारंवार खोदकाम करणं, ह्याच्यातून पैसा निर्माण करणं आणि नागरिकांना त्रास देणं हे जे महानगरपालिकेचं काम आहे का? तुम्ही बघू शकता हा खड्डा. हा खड्डा बघा. हे खड्डा खोदलेला सिवर लाईनसाठी खोदलेला आहे. आणि याच्या आधी पण हे अशाच प्रकारचे खोदकाम इथे या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हे अधिकारी ते करत आलेत आणि करतायत. तर हा अत्यंत नागरिकांसाठी निंदनीय प्रश्न आहे. धन्यवाद.